कधीकधी असं होतं ना की आपल्याच डोक्यातला आवाज आपला सगळ्यात मोठा शत्रू बनून बसतो. चला तर मग आज आपण व्हर्जिनिया वुल्फ यांच्या द न्यू ड्रेस या कथेतून याच मानसिक द्वंद्वाच्या या आतल्या युद्धाच्या खोलात शिरूया. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं नाही का की आपलेच विचार आपले सगळ्यात मोठे शत्रू आहेत. आणि त्यातही लोक काय म्हणतील ही भीती, अरे बापरे, ही तर आपल्याला आतून पोखरून काढते. आणि माहितीये, व्हर्जिनिया वुल्फ यांनी नेमकी हीच भावना त्यांच्या कथेत इतकी जबरदस्त पकडली आहे. आता ही कथा लिहिण्याची एक खास पद्धत आहे, जिला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात. आता हे काय आहे नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या डोक्यात एकाच वेळी जे हजारो विचार, भावना आणि शंकांचं वादळ सुरू असताना ते जसंच्या तसं कागदावर उतरवणं. म्हणजे बघा, लोक काय म्हणतील या प्रश्नापासून ते स्वतःच्याच प्रत्येक निर्णयावर शंका घेण्यापर्यंत हे सगळं विचारांचं चक्र या कथेत अक्षरशः जिवंत हो. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाने, मनातील आवाज. तर गोष्ट सुरू होते लंडनमधल्या एका एकदम हायफाय आलिशान पार्टीमध्ये. ही पार्टी कोणी दिली आहे तर क्लॅरिसा डॅलोवे नावाच्या एका श्रीमंत बाईने. पण थांबा, ह्या झगमगाटाच्या मागे एका मनामध्ये भयंकर वादळ घोंगावायला सुरुवात होणार आहे. आणि याच पार्टीत आपण भेटतो आपल्या कथेच्या नायिकेला, मेबल वेरिंगला. आता वरवर पाहिलं ना तर तिचं आयुष्य अगदी परफेक्ट आहे. एक मध्यमवयीन स्त्री, चांगलं कुटुंब, 2 मुलं, सगळं कसं छान. पण त्या चकचकीत पार्टीच्या आत ती एका खोल, भयंकर असुरक्षिततेच्या गर्तेत अडकलेली आहे. आता बघूया पुढचा भाग, चिंतेने भरलेली पार्टी. इथे तर प्रत्येक संवाद म्हणजे एक नवी शंका. मेबलसाठी ही पार्टी म्हणजे काही सेलिब्रेशन वगैरे नाहीये. तिच्यासाठी ते एक मानसिक युद्धक्षेत्र आहे. खरं सांगायचं तर इथे होणारा प्रत्येक संवाद तिच्या मनातल्या न्यूनगंडाच्या आगीत तेल ओतण्याचं काम करतोय. आता इथे बघा गंमत काय होते. पार्टीमध्ये एक खूप फॅशनेबल बाई आहे, रोज शॉ. ती मेबलला म्हणते, अरे वा, ड्रेस खूपच छान आहे हा. पण मेबलच्या डोक्यात काय चाललंय? तिला वाटतंय की रोज मुद्दाम तिची टिंगल करतीये, कारण ती स्वतः इतकी सुंदर दिसतीये. म्हणजे बघा, तिची असुरक्षितता एका साध्या कौतुकाचा सुद्धा कसा उलटा अर्थ लावते. आणि याच विचारांच्या भोवऱ्यात अडकलेली असताना तिला अचानक शेक्सपियरचं एक वाक्य आठवतं. आपण सगळे त्या बशीतून बाहेर पडायला धडपडणाऱ्या माशांसारखे आहोत. वा, काय वाक्य आहे हे. एकच वाक्य तिच्या मनातील ती असहाय्यता, तो एकटेपणा इतक्या अचूकपणे मांडतं ना की बस. आणि ती स्वतःला याच माशीच्या रूपकातून बघायला लागते. तिच्या नजरेत पार्टीतले बाकीचे सगळे लोक म्हणजे कोण? तर सुंदर, रंगीबेरंगी, मुक्तपणे उडणारी फुलपाखरं. आणि ती स्वतःला फक्त एक साधी, कुरूप, घरात इकडून तिकडे घोंघावणारी सामान्य माशी समजते. त्यातूनच कळतं की तिचा आत्मविश्वास किती तळ गाठलाय. आणि गंमत बघा, तिला भेटणारे लोक कसेही असले तरी काही फरक पडत नाही. मग तो थोडासा खडूस वाटणारा चार्ल्स बट असो किंवा अगदी प्रेमळपणे बोलणारा रॉबर्ट हेडन, तिच्या मनातली आपण इथे फिट होत नाही ही भावना काही केल्या जात नाही. कारण तिची लढाई बाहेरच्या जगाशी आहेच कुठे, तिची लढाई तर तिच्या स्वतःच्या मनाशी आहे. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, भूतकाळाचे प्रतिध्वनी. पण प्रश्न हा आहे की मेबलच्या मनात ही असुरक्षितता आली कुठून? याची मुळं कुठे आहेत? तर ह्याचं उत्तर तिच्या भूतकाळात दडलंय. आणि त्या भूतकाळाचे आवाज आजही तिच्या मनात घुमतायत. तर बघा, मेबलचं बालपण खूप आर्थिक अडचणीत गेलं. तिला नेहमीच ॲडजस्ट करावं लागायचं. चांगले कपडे तर कधी मिळालेच नाहीत. आणि त्यामुळे मित्रमैत्रिणी तिची खूप चेष्टा करायचे. आता मोठं झाल्यावर तिचा नवरा हर्बर्ट आणि मुलांसोबत तिचं आयुष्य खूप आनंदी आहे. पण तो लहानपणीचा न्यूनगंड काही मनातून गेला नाही, तो तसाच राहिला. आणि आज या पार्टीत तिचा तो भूतकाळ आणि हा वर्तमान एकत्र येऊन तिच्या मनात एक भयंकर वादळ उठवत आहेत. म्हणजे तिच्या 2 जगातला हा फरक बघा किती मोठा आहे. एकीकडे आहे तिचं आतलं जग, जिथे सतत चिंता आणि नकारात्मक विचारांचा नुसता कल्लोळ माजलाय. आणि दुसरीकडे आहे तिचं बाहेरचं जग, जिथे एक प्रेमळ नवरा आणि 2 गोंडस मुलांसोबत एक अगदी सुखी कुटुंब आहे. खरंच तिच्या आतल्या जगात आणि बाहेरच्या जगात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि आता येतो कथेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, चौथा, नव्या स्वची रचना. कारण या सगळ्या मानसिक गोंधळातूनच कथेला एक जबरदस्त टर्निंग पॉइंट मिळतो. मेबलला जणू काही साक्षात्कारच होतो आणि ती स्वतःच्या आयुष्याची नव्याने रचना करण्याचा एक खूप धाडसी निर्णय घेते. पार्टीतल्या त्या रोज शॉसारख्या धाडसी, आत्मविश्वासू बायकांकडे पाहून मेबलच्या मनात कुठेतरी एक ठिणगी पडते. तिला अचानक जाणवतं की अरे, आपल्याला कायम ती माशी बनून राहायची काहीच गरज नाहीये. आणि मग ती पक्का निश्चय करते, आता बास,
यापुढे आपल्या विचारांची बळी व्हायचं नाही, तर स्वतःच्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घ्यायची आहेत. आणि हे करण्यासाठी ती एक मस्त प्लॅन बनवते, तिची 3 पॉइंट योजना. पहिला पॉइंट, वाचन. रोज लंडनच्या लायब्ररीत जायचं आणि आपलं मन नवनवीन विचारांनी भरायचं. दुसरा, ऐकणे. वेगवेगळ्या सेमिनारमध्ये जाऊन इतरांच्या अनुभवातून शिकायचं. आणि तिसरा, जो सगळ्यात क्रांतिकारक बदल आहे, स्वतःला बदलणे. फॅशनच्या या त्रासातून, या जुलमातून सुटका मिळवण्यासाठी ती एक युनिफॉर्म म्हणजेच गणवेश घालायचं ठरवते. आणि ती गणवेश तरी कसला निवडते? तर एखाद्या नन किंवा सिस्टरसारखा. यामागे तिचा विचार खूप खोल आहे. तिला वाटतं की जर तिने असा गणवेश घातला ना, तर लोक तिच्या कपड्यांकडे बघणारच नाहीत. ते थेट तिच्या विचारांवरून तिची पारख करतील. आणि मग पार्टी सोडून जाताना ती स्वतःच्या मनाशी एक शेवटचा पण सगळ्यात मोठा निर्धार करते. ती म्हणते, खोटं खोटं सगळं खोटं आहे. आणि हा तिचा नकार फक्त त्या पार्टीला नसतो, तर तो त्या सगळ्या सामाजिक खोटेपणाला आणि इतके दिवस ती स्वतःलाच फसवतेय त्या आत्मवंचनेला दिलेला नकार असतो. या क्षणापासून ती ठरवते, आता जगायचं ते फक्त आणि फक्त स्वतःच्या अटींवर. आणि हाच प्रश्न मेबल आपल्यासाठी सोडून जाते, आपल्याला विचार करायला लावते की जर समाजाच्या सगळ्या अपेक्षांचं ओझं उतरवून टाकता आलं, तर मग आपण कोणता गणवेश घालू? आपलं खरं रूप, आपला खरा चेहरा नक्की कसा असेल?